बाबा, मी तुम्हाला बोलणारच होतो. मी पुण्याला निघतोय. मी इथं राहणार नाहीये. नाही, अचानक नाही. खूप दिवसापासून चाललंय माझं. फक्त तुम्हाला बोलायचं बोलायचं म्हणत होतो, पण जमलं नाही. हो, नोकरीसाठीच. आपण फक्त तेवढंच नाही, माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुद्धा. आय नो बाबा, आय नो. माझं इथं घर आहे, प्रेम आहे, माणसं आहेत. मला सगळं मिळतं इथं, माहिती आहे मला. पण माझं आयुष्य अडकलं इथं. नाही रमत माझं मन इथं. हा, तुम्हाला आठवतंय, तुम्हीच म्हणत होता की प्रत्येकानं स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकलं पाहिजे. तेच करतोय मी. तेच करण्याचा प्रयत्न करतोय बाबा. इतकी दिवस भीती वाटत होती की तुमची परमिशन कशी काढू. लहानपणापासून फक्त तुमचा धाक राहिलाय. कधी असं समोरासमोर उभं राहून बोलायची संधी सुद्धा नाही दिलीत तुम्ही. आई नो, आई गेल्यापासून तुम्ही मला वाढवलं. बाबा, आदर देखील तितकाच आहे तुमच्याबद्दल. असं नाही गेलो तर अडकून पडेन इथंच. उद्या पुढे जाऊन तुमच्या डोळ्यांसमोर तुमचा मुलगा असेल, पण त्याच्या डोळ्यातली चमक नाहीशी झालेली असेल. बाबा, माहिती आहे मला, आई असती तर तिनं परवानगी दिली असती. मुलगा हात जोडतोय तुमच्या समोर. प्लीज जाऊ दे त्याला. हा निर्णय घेताना भीती सुद्धा तितकीच वाटत होती. कारण हे घर सोडून, तुम्हाला सोडून कधीच एकटा राहिलेलं नाहीये. तर राहावं लागेल. बाबा, आठवण सुद्धा तितकीच येईल तुमची. रात्री जेवण झाल्यानंतर, अरे रात्रीचे फिरू नको बाहेर, असं म्हणायला तुम्ही तिथं नसाल. पावसातनं भिजून आल्यावर तोंडावर टॉवेल फेकायला तुम्ही नसाल. इतका उशीर कुठे राहिलायस म्हणून फोन करायला तुम्ही नसाल. पण बाबा, माझं आयुष्य घडवण्यासाठी मला गेलं पाहिजे. तुमच्या परवानगीसह किंवा तुमच्या परवानगीशिवाय. हो. माझा निर्णय झालाय बाबा. मी निघतोय आज, आत्ता. सॉरी. आशीर्वाद असू द्या.